श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर जूनचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तुम्हाला या ठिकाणी सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, त्याचप्रमाणे सरकारी नोकरी, 10वी 12वी सरकारी नोकरी या सर्वांची माहिती मिळेल. आता मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, पण जूनचा हप्ता कधी जमा होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे, मे महिन्याचा हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांनी काय करायचं आहे, या संपूर्ण विषयाची माहिती घेणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, जूनचा हप्ता कधी येणार, कधी जमा होणार. मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. पुढचा म्हणजे आता जूनचा महिना जो आहे, जूनचा हप्ता हा वटपौर्णिमा जी आहे, जो की महिलांचा अत्यंत महत्त्वाचा सण असतो आणि या दिवशी लाडक्या बहिणीला सरकारकडून 1,500 रुपये जूनचा हप्ता दिला जाऊ शकतो. कारण हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सरकारचा हा निर्णय महिलांना नक्कीच खुश करेल, पण अद्याप त्याची खात्री झालेली नाही. तसेच सरकारकडून अधिकृत काही माहिती आलेली नाही, परंतु संभावित जी काही माहिती मिळते याच्या आधारे जूनचा जो महिना आहे, याच्यात जी वटपौर्णिमा आहे त्याला अद्याप खूपच कमी दिवस राहिलेले आहेत आणि त्या दिवशी महिलांना खुश करण्यासाठी लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावर 1,500 रुपये मिळू शकतात. आता ज्या महिलांना मेचा हप्ता आला नसेल तर त्या महिलांना KYC करणं बंधनकारक आहे. तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या हप्त्यांचे स्टेटस कसे बघायचे, तुमचा हप्ता जर जमा झाला नाही तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायच्यात. सर्वात आधी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. अर्ज करताना वापरलेला ईमेल ID आणि पासवर्ड तुमच्याकडे असायला हवा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रोसेस याच्यामध्ये ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन तुमचं बघू शकता. ॲप्लिकेंट लॉग इन हा ऑप्शन निवडा आणि तिथे तुम्हाला पूर्ण माहिती, तुमच्या स्टेटसवर माहिती मिळेल की कशाप्रकारे तुम्हाला किती हप्ते मिळालेले, किती मिळाले नाहीत, याची पूर्ण माहिती मिळेल. सध्या KYC करणं हे बंधनकारक आहे. भरपूर महिला अपात्र ठरलेल्या आहेत, परंतु KYC प्रोसेस देखील सुरू होऊ शकते. अद्याप सुरू नाही आहे, परंतु लाडक्या बहिणीचा जूनचा हप्ता हा ठरल्याप्रमाणे वटपौर्णिमेला येण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या खात्यावर मेचा हप्ता आला की नाही, कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा. आणि जूनचा हप्ता हा वटपौर्णिमेच्या आधी भेटला पाहिजे का वटपौर्णिमेला भेटला पाहिजे, नक्की तुम्ही कमेंट करू शकता. आता बघा, यामध्ये जवळपास 1,500 रुपयांची जी मदत आहे ही लाडक्या बहिणींना केली जाते. राज्यात आत्तापर्यंत सुमारे 1,77,00,000 ज्या महिला आहेत त्या पात्र ठरलेल्या आहेत. आता तुम्हाला ज्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तिथे पण तुम्ही जाऊन जो स्टेटस बघू शकता तुमच्या बँकेमध्ये, आणि तुमच्या बँकेमध्ये जाऊन DBT इनेबल तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर ते DBT ऑप्शन जर चालू नसेल तर तुम्हाला त्या गव्हर्नमेंटच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नसतो. त्यामुळे जूनचा हप्ता तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला आता 1,500 रुपये हे मिळतील वटपौर्णिमेच्या दिवशी, अशी माहिती आहे. परंतु सरकारकडून असं काही सांगण्यात आलेलं नाही, परंतु ही काही माहिती आपल्याला मिळत आहे. आपल्याला काय वाटतं कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.